आपल्याला वाटतं राईट नोट ऑन मेसेंजर RNA, mRNA येईल, tRNA येईल किंवा rRNA येईल, आणि आपण तशी तयारी केलेली असते. आता आपल्याला जर नोट विचारली राईट नोट ऑन RNA, त्यावेळेला आपल्याला समजत नाही की RNA मध्ये काय लिहायचं. तर RNA मध्ये ह्या तिघांच्यासाठी लागू असणारे हे सगळे पॉइंट्स आहेत. जे 5 पॉइंट आपण बघितले ना, हे सगळेच्या सगळे यांच्यासाठी लागू आहेत. First thing first, RNA is a type of nucleic acid and its name is ribose nucleic acid. So number 1, RNA is a polymer of nucleotide. RNA is a polymer of nucleotide. But there are two types of nucleotides. DNA मध्ये पण न्यूक्लियोटाइड होता, RNA मध्ये पण न्यूक्लियोटाइड आहे. आपण त्याला स्पेसिफाय करायचं असेल तर या न्यूक्लियोटाइडला आपण म्हणतो राइबोज न्यूक्लियोटाइड. Okay, this nucleotide which is present in ribonucleic acid, it is called as ribonucleotide. DNA मध्ये होता तो deoxyribonucleotide होता. अगदी स्पेसिफिकली बोलायचं तर त्याच्यामधला न्यूक्लियोटाइड हा deoxyribo होता, इतर राइबोन्यूक्लियोटाइड असेल. बिल्डिंग ब्लॉक्स नंबर 2, हा पॉलिमर आहे. पॉलिमर म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ मेनी युनिट्स. पॉलिमर, मोनोमर, मोनो मीन्स सिंगल, सिंगल युनिट असेल तर मोनोमर म्हणतो. अनेक युनिट्सने बनलेला आहे तो, म्हणून त्याला पॉलिमर असं म्हटलं. सो वी विल नीड टू स्टडी द बिल्डिंग ब्लॉक मोनोमर, बिल्डिंग ब्लॉक ऑफ RNA किंवा मोनोमर ऑफ RNA, इट इज राइबोन्यूक्लियोटाइड. आता राइबोन्यूक्लियोटाइड कशा कशाचा बनला असेल? इट इज कंपोज्ड ऑफ शुगर प्लस फॉस्फरस प्लस नाइट्रोजन बेस. बट दिस शुगर इज अ स्पेसिफिक शुगर, इट इज अ राइबोज शुगर. हा राइबोन्यूक्लियोटाइड आहे ना, त्यामुळे ही शुगर जी आहे, शुगर इज राइबोज शुगर. आणि याचं स्ट्रक्चर आपण लास्ट टाइम काढलं होतं. पेंटोज शुगर आहे, 5 कार्बन आहे त्याच्यामध्ये, पैकी 4 एका चेन मध्ये आहेत. इथं ऑक्सिजन आहे, कार्बन नंबर 1, 2, 3, 4, आणि 5वा कार्बन आहे या चेनच्या बाहेर, CH2OH. प्रत्येक कार्बनला एक H आणि एक OH आहे. ओके, CHOH. त्यामुळे पहिल्या नंबरला असेल H वर, खालच्या बाजूला OH, इथेही तसंच HOH, इथेही HOH. This is a ribose sugar and this type of sugar is present in RNA. So these nucleotides which will be formed by this ribose sugar are called as ribonucleotides. त्यांना आपण ribonucleotide असं म्हणतो. ओके, नायट्रोजन बेसेस नंबर 4, नायट्रोजन बेसेस प्रेझेंट इन RNA. 2 पद्धतीचे नायट्रोजन बेस आहेत, प्युरिन्स अँड पिरिमिडिन. प्युरिनचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले होते, ॲडेनिन अँड ग्वायनिन, A and G. याच्यामध्ये पण तसेच आहे, DNA मध्ये जसे होते तसेच A and G प्युरिन्स आर प्रेझेंट इन RNA ऑल्सो. पिरिमिडिन जे आहेत ते आहेत U and C. थायमिन इथं नाही आहे, थायमिनच्या ऐवजी इथे युरासिल आहे आणि सायटोसिन आहे. सो 2 टाइप्स ऑफ प्युरिन्स आर देअर अँड 2 टाइप्स ऑफ पिरिमिडिन्स आर देअर. नंबर 5, RNA is usually single standard. ओके, DNA होता डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर, 2 स्टँड एकमेकाच्या समोर आले होते, अँटी पॅरलल, एकाचं डोकं वर एकाचं डोकं खाली होतं, मध्ये हायड्रोजन बॉन्ड झालते, पेअर लॅडर्स तयार झालत्या, हेलिक्स तयार झाला होता. डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर, पहिलीच ओळ दिली आपण, डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर. RNA मात्र युजुअली सिंगल स्टँडर्ड आहे. सो RNA इज सिंगल स्टँडर्ड, but if it fold upon itself, then it will form pairing and that pairing will be complementary. A will pair with U, 2 hydrogen bonds, and G will pair with C, forming 3 hydrogen bonds. जिथे जिथे फोल्डिंग होईल तिथे तिथे असेच पेअरिंग होतील, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीचे पेअरिंग होणार नाहीत. Such type of pairings are called as complementary pairing. Again I will revise. RNA is ribose nucleic acid. This is a polymer. That means this chain is made up of number of units connected with each other, and those units are ribonucleotides. So ribonucleotides are called as building blocks or monomers. कशाचा बनलाय ribonucleotide? It is composed of sugar,
फॉस्फेट अँड नायट्रोजन बेस. दिस शुगर इज रायबोज शुगर. त्याचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलंय. पेंटोज शुगर आहे 5 कार्बनची, ज्याच्यामध्ये 2 आणि 3 नंबर दोन्हीकडेही OH आहेत. डीएनए मध्ये काय झालं होतं, हातला इथला निघून गेला होता, सो इट बिकम्स डिऑक्सी रायबोज. डिऑक्सी रायबोज मधून ऑक्सिजन काढल्यावर डिऑक्सी झालता. इथं तो ऑक्सिजन तसाच आहे, सो इट विल रिमेन रायबोज. सो आरएनए इज मेड अप ऑफ रायबोज शुगर. फॉस्फरस कॉमन आहे सगळ्यांच्यामध्ये, फॉस्फरिक ऍसिड आहे ते. अँड द नायट्रोजन बेसेस अगेन इन्क्लूड्स प्युरिन्स, ॲडेनिन, ग्वायनिन, पिरिमिडिन, युरासिल अँड सायटोसिन. आरएनए मध्ये सिंगल स्टँडर्ड स्ट्रक्चर आपल्याला युजली दिसतं. आता काही वेळेला असं होतं की असा आरएनए ज्या वेळेला सेलमध्ये पडलेला असतो, सेलमध्ये इन द सेन्स सायटोप्लाझम मध्ये पडलेला असतो, त्यावेळेला बऱ्याचदा हा स्वतःभोवती अशी घडी करतो. शक्यता आहे अशा पद्धतीने कुठेतरी घडी होईल त्याची. अशी जर घडी झालीच आणि एच्या समोर युरासिल आला तर इथं बॉन्डिंग होईल, जीच्या समोर सायटोसिन आला तर बॉन्डिंग होईल. इथं एच्या समोर ए आला, पेरिंग होणार नाही. जीच्या समोर यू आला तरीही पेरिंग होणार नाही. समजतंय? असं पेरिंग आपल्याला युजुअली आरएनएच्या टाईप मधल्या टीआरएनए मध्ये दिसतं. टीआरएनएचं स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय, आपण इथं पुढेही बघणार आहे. याच्यामध्ये असे लूप्स आहेत आणि या आर्म्सना आपण म्हणतो अँटीकोडॉन आर्म, ऍक्सेप्टर आर्म वगैरे वगैरे, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. तर इथं आपल्याला इथं पेरिंग जे दिसतंय ना, हे पेरिंग जे आहे ते हे कॉम्प्लिमेंटरी पेरिंग आहे. नाउ वी विल टर्न टुवर्ड्स टाइप्स ऑफ आरएनए. ओके, टाइप्स ऑफ आरएनए. So there are 3 types of RNA, namely mRNA, messenger RNA, दूसरा कुठला tRNA and rRNA. So there are 3 different types of RNA. They are called types because they are structurally different as well as they are functionally different. आता याच्यामधला mRNA रिप्रेझेंट्स मेसेंजर RNA आणि त्यांची नावं आहेत, ती नावच आपल्याला सांगतायत त्यांचं फंक्शन काय आहे ते. सो मेसेंजर विल कॅरी द मेसेज. tRNA इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सफर RNA. इट विल ट्रान्सफर द रॉ मटेरियल फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीनचा बिल्डिंग ब्लॉक म्हणजे अमिनो ऍसिड, त्याला ट्रान्सफर करण्याचं काम tRNA करेल. And rRNA is called as ribosomal RNA because it is mainly present in a ribosome. This one is structural component. सेल जन्माला आल्यापासून सेलची डेथ होईपर्यंत हा RNA सेलमध्ये प्रेझेंट असतो. हा आहे तो ट्रान्सफर RNA. नंतर सिंथेसिस होतो आणि तो त्याचं काम करत राहतो. मेसेंजर RNA आहे तो गरजेपुरता तयार होतो, त्याचं काम संपलं की त्याला डिसइंटिग्रेट केलं जातं. त्यामुळे याचा लाईफ स्पॅन अतिशय कमी आहे. We have 3 different types of RNA, namely messenger RNA, transfer RNA and ribosomal RNA. आता आपल्याला जर नोट विचारली, राईट नोट ऑन RNA, आपल्याला नेहमी माहित असतं यापैकी कोणतर, आणि आपल्याला वाटतं राईट नोट ऑन मेसेंजर RNA, mRNA येईल, tRNA येईल किंवा rRNA येईल, आणि आपण तशी तयारी केलेली असते. ज्या वेळेला आपल्याला विचारतात की RNA वरती नोट लिहा, त्यावेळेला आपल्याला समजत नाही की RNA मध्ये काय लिहायचं. तर आरएनए मध्ये ह्या तिघांच्यासाठी लागू असणारे हे सगळे पॉइंट्स आहेत. जे 5 पॉइंट आपण बघितले ना, हे सगळेच्या सगळे यांच्यासाठी लागू आहेत. हे तिन्ही टाइप्स आहेत ते पॉलिमर्स आहेत. तिघे रायबोन्यूक्लियोटाइडचे बनले. तिघांच्या मध्ये शुगर फॉस्फेट आहे, तिघांच्या मध्ये शुगर रायबोज आहे, तिघांच्या मध्ये ॲडेनिन, ग्वायनिन, युरासिल अँड सायटोसिन आहे. हा नंबर 6 टाइप झाला. 7वा, रोल और सिग्निफिकन्स ऑफ आरएनए. So RNA is mainly involved in protein synthesis. RNA is involved in protein synthesis. आणि मग प्रोटीन सिंथेसिस मध्ये तिघे जण कसे काम करतात, कदाचित इतर ठिकाणी शिकला असाल, कदाचित आपल्याकडे कुठेतरी त्याचा रेफरन्स येईल. आता आपल्या स्टडीमध्ये ते नाही आहे. अँड लोकेशन नंबर 8, where the RNA is present. So RNA is usually located in cytoplasm. मेजॉरिटी म्हणजे यापैकी tRNA, rRNA तर कायमस्वरूपी सायटोप्लाझम मध्येच आहेत. मेसेंजर RNA मेसेज कॉपी करायला न्यूक्लियस मध्ये जाईल, पण कॉपी झाली की बाहेर येईल, बाहेर आले की तो पण सायटोप्लाझम मध्ये येईल. सो RNA इज युजली लोकेटेड इन सायटोप्लाझम. आणि एक पॉइंट एक्सेप्शनल आहे,
की दिस RNA वर्क्स ॲज जेनेटिक मटेरियल इन सर्टन व्हायरसेस. काही स्पेसिफिक व्हायरस आहेत ज्याच्यामध्ये हा RNA जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतोय, आणि मग असे व्हायरसेस असतील तर त्यांना आपण काय म्हणतो, RNA व्हायरस. ज्या व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल RNA आहे त्याला आपण म्हणतो RNA व्हायरस. एखादं एक्झाम्पल माहिती आहे याचं, तुम्ही शिकलाय हे आहे ना, आता पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला मायक्रोबायोलॉजीच्या पेपरमध्ये आहे. हा RNA व्हायरस कोणता, TMV, टोबॅको मोझॅक व्हायरस. दुसरं एक बेस्ट एक्झाम्पल आहे RNA व्हायरसचं, कुठलं, HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस है ना. आणि एक बेस्ट एक्झाम्पल आहे कोणतं, कोविड, आणि आहे H1N1. सो ऑल दीज व्हायरसेस आर द एक्झाम्पल्स ऑफ RNA व्हायरस. नाव आता RNA वरती नोट लिहिता येईल. हे जनरल अकाउंट आपण बघितलं RNAचं. आता स्पेसिफिकली आपण वन बाय वन बघूया. कमिंग टुवर्ड्स द फर्स्ट टाइप, मेसेंजर RNA.